तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष आहे। आजपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते। मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप सुखा समृद्धीचं जाऊ देत, सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात। आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला पाडव्याचा ब्लॉग कसा वाटला तो। चला आता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या घरातला गुढीपाडवा आम्ही कसा सेलिब्रेट करतो किंवा आमच्या घरातल्या काही पद्धती वगैरे आहेत त्या पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। इथे माझी देवाची पूजा झालेली आहे। सकाळी 7 वाजलेले आहेत आणि देवाची पूजा वगैरे सगळं माझं झालेलं आहे आणि आता तयारी करत होतो आम्ही, बाहेर गुढी उभी करायची होती त्यासाठी। ही आहे बाहेरच्या दारामध्ये एंट्रन्समध्ये आम्ही काढलेली रांगोळी। ही आमच्या छोट्या जाऊबाईंनी काढलेली आहे स्पेशली गुढीपाडव्याची रांगोळी। गाठी अरे होतं यांच्यात ते गुढी उभी करून झाली होती, आरती पण झाली होती आणि पूर्णचा स्वयंपाक करण्याच्या अगोदर मी देवीला हळदी कुंकू लावून वंटी भरत आहे। आणि इथे माझा सगळा पुरणाचा स्वयंपाक झालेला होता
आणि मी जस्ट आता नैवेद्याचं ताटच भरत होते. तर नैवेद्य ताट भरत असताना मला लक्षात आलं की आपली जी पारंपरिक एक चटणी असते, म्हणजेच कडुलिंबाच्या पाला टाकून आणि हरभऱ्याची डाळ टाकून ती राहिली होती. त्यानंतर मग मी ती चटणी बनवली आणि ती नैवेद्याच्या ताटामध्ये भरलेली आहे. तर इथे अशा पद्धतीने माझा नैवेद्याचं ताट छान रेडी झालेलं आहे. नैवेद्याचं ताट रेडी आहे आणि पाडव्याला ही महत्त्वाची असते ही चटणी जी असते कडुलिंबाची आणि डाळीची. त्याच्यामध्ये गोड, आंबट, तिखट अशा सगळ्या टेस्ट एकत्र असतात, त्यामुळे त्याचं महत्त्व असतं पाडव्यासाठी. तर इथे माझा नैवेद्य रेडी झालेला आहे. आता मी नैवेद्य दाखवून घेते. तर आमच्याकडे गुढीपाडव्याला लहान मुलांच्या गळ्यामध्ये हा साखरेचा घाटी हार घालतात कंपल्सरी. तर मी तोच काव्याला जबरदस्तीने घालत होते. लहान झाला होता आणि ते डोक्यातून जात नव्हता, बट तिने घालू दिला तिला. आणि हा होता माझा गुढीपाडव्याचा स्पेशल ब्लॉग. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझा हा ब्लॉग नक्की आवडेल आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की कसा वाटला ते ब्लॉग तो. आणि जे चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा व्हिडिओला आणि शेअरसुद्धा करा. चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये आपण परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.